महत्त्वाच्या बातम्यांनी। ज्यांच्याकडे नोंद त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन। भाजप खासदारांच्या चर्चा संमेलनात आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा। पंतप्रधान मोदी चर्चासत्रातील शेवटच्या सत्रात करणार संबोधित। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या रॅलीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड आहे अटकेत। मनोज जरांगे पाटलांची आज पत्रकार परिषद। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारानंतर आज अंतरवालीला जाण्यासाठी होणार रवाना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। शहरातील विविध विकास कामांसंदर्भात बैठक, तर संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार। हिमाचल प्रदेशच्या मंडी आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी। दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद, तर पुढील 48 तासांसाठी गुजरात आणि राजस्थानला हवामान विभागाचा रेड अलर्ट। लालबागच्या राजाचं विसर्जन। तब्बल 33 तासांनी लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप। पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष। काल देशात दिसलं वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण। 23 मिनिटांपर्यंत आकाशात दिसला ब्लड मून। रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला। 805 ड्रोन्स आणि 13 मिसाईल डागली युक्रेनवर। 13 जणांचा मृत्यू, तर 13,000पेक्षा जास्त लोक जखमी। आणि भारतानं चौथ्या वेळेस जिंकला आशिया कप। दक्षिण कोरियाचा फायनलमध्ये केला 4-1 पराभव। वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ ठरला पात्र। या बुलेटिनच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। मनोज जरांगेंच्या ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीनंतर सरकारने जीआर काढून मराठा समाजाच्या आरक्षणाची ग्वाही दिली, पण आता या जीआर आणि मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल होत आहेत। याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी देखील पावलं उचलायला सुरुवात केल्याचं बघायला मिळतंय। ओबीसींचा एल्गार, जरांगेही तयार। 2 सप्टेंबरचा जीआर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जीआर। ओबीसी म्हणून अन्याय होतोय म्हणताय। अरे आम्ही ओबीसीच आहेत ना। ओबीसींच्या त्या जीआर विरोधात मोर्चे बांधणी। सरसकट याचा अर्थ त्या जीआरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल, अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे। कोर्टात जरांगेंकडून कॅव्हेट दाखल। त्या जीआरला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो जीआर रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं। जीआर विरोधी याचिकांच्या पार्श्वभूमीवर पाऊल। सरकारनं मराठा आरक्षणासाठी नवा जीआर काढल्यानंतर ओबीसी समाज अस्वस्थ झाला। त्यातही सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी सरकारच्या या भूमिकेविरोधात बैठकांचं सत्र सुरू केलं। शनिवारी नागपुरात विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक झाली। या बैठकीतून सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर विरोधात न्यायालयीन लढ्याची घोषणा करण्यात आली। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला हा जीआर ओबीसींवर घाला असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीकास्त्र डागलं, ज्यावर जरांगेंनीही पलटवार केल्याचं दिसलं। 2 सप्टेंबरचा जीआर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जीआर आहे। यामध्ये जो जीआर काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता। नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा 1 तासाने जीआर काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या जीआरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल, अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे। मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही, मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त वाचणं बघणं, खालचं वाचेलच नाही कोणा, वरचंच म्हणलं हे काय हे जमत। 1-1.5 मिनिटाचा खेळ देऊ। त्या शब्दामुळे ओबीसी म्हणून अन्याय होतोय म्हणताय।
अरे आम्ही ओबीसीच आहेत ना, ओबीसीवर कसं काय, आम्ही ओबीसीच आहेत ना. सरकारच्या निर्णयानं सध्या जरांगेंसह मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे, पण ओबीसीमध्ये मात्र या GR विरोधात रोष आहे आणि त्यामुळं मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविरोधात आणि सरकारच्या GR विरोधात हायकोर्टात याचिका दाखल होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सावधगिरी म्हणून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट दाखल करण्यात आलाय. याद्वारे आम्ही माननीय कोर्टाला विनंती केली आहे की जो हैदराबाद गॅजेटच्या लागूसाठीचा जो GR काढलेला आहे माननीय राज्य सरकारने, त्या GRला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो GR रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं, आमचं मत विचारात घ्यावं. माननीय संघर्ष योद्धा मनोजदादांची त्याबाबतली भूमिका जाणून घ्यावी. नाही ते मला माहित, कुणी काही करतं काही दमच निघत नाहीत ना, काही होत नाही. GR ओके, टेन्शन नाही घ्यायचं, बुळबुळ करणाऱ्याला कळू द्यायची. तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठ्यांच्या मी देतोय ना GR ओके, आणि जरी काही असलं कसला GR काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती. सरकारच्या नव्या GR नुसार महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळेल अशी जरांगेंना आशा आहे. त्यामुळे जरांगेंकडून सातत्यानं सरकारच्या GRचं संरक्षण केलं जात आहे. आता कोर्टात कॅव्हेट दाखल करण्याची भूमिका हा त्याचाच भाग आहे. जरांगेंच्या या भूमिकेवर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा हल्ला चढवल्याचं दिसलं. कानून के दायरे तय होते हैं और उन दायरों को समझना अकलमंदी होता है, और जहां अकलमंदी न हो कानून के सामने कोई टिकता नहीं है. त्याच्यामुळे जरंग्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाचे निर्णय चॅलेंज होत असतात. सुप्रीम कोर्टामध्ये ते कुठं चॅलेंज होत असतात हे थोडं ज्ञानात घालून घे. सरकारच्या GR वरून मराठा आणि ओबीसी पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचं दिसतं. हा GR रद्द करण्यासाठी ओबीसी नेत्यांनी न्यायालयीन लढ्याची तयारी सुरू केली. त्याचवेळी आता सरकारच्या GRच्या संरक्षणासाठी जरांगेंनी कायदेशीर लढ्याची तयारी सुरू केल्याचं दिसतं. त्यामुळे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर लढा काही प्रमाणात जिंकल्यानंतर आता न्यायालयीन लढ्यात जरांगेंचं काय होतं, न्यायालयात सरकारचा GR टिकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.